राजकीय कथा मीडिया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील 1951 पासून आजपर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांचा इतिहास सांगत आहोत. आज आपण पुणे जिल्ह्यातल्या 2009 साली निर्माण झालेले 3 विधानसभा मतदारसंघ म्हणजेच भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या 3 मतदारसंघांचा राजकीय इतिहास पाहणार आहोत. भोसरी विधानसभा निवडणुकीत 2009 साली अपक्ष उमेदवार विलासराव विठोबा लांडे यांना 50,472 मतं मिळाली आणि ते भोसरी मतदारसंघाचे पहिले आमदार झाले. 2014 साली अपक्ष उमेदवार महेशदादा किसनराव लांडगे यांना 60,030 मतं मिळाली. 2019 साली भाजपा पक्षाच्या चिन्हावर महेशदादा लांडगे यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी 1,59,020 मतं मिळाली होती. 2024 साली भाजपा पक्षातून महेशदादा लांडगे यांना 2,13,624 इतकी मतं मिळाली आणि महेशदादा भोसरी मतदारसंघात 3 वेळा विजयी झाले आहेत. भोसरी शेजारील चिंचवड विधानसभा मतदारसंघात 2009 साली अपक्ष उमेदवार स्वर्गीय लक्ष्मणराव पांडुरंग जगताप यांना 78,741 मतं मिळाली आणि ते चिंचवडचे पहिले आमदार झाले. याच निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नेते श्रीरंग बारणे यांचा पराभव झाला होता. 2014 साली भाजप पक्षातून स्वर्गीय लक्ष्मणराव जगताप यांना 1,23,451 मतं मिळाली. 2019 साली भाजपा पक्षातून स्वर्गीय लक्ष्मणराव जगताप यांना 1,50,488 मतं मिळाली. जगतापही 3 वेळा आमदार झाले. 2023 मध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनीताई लक्ष्मणराव जगताप यांनी भाजपा पक्षातून निवडणूक लढवली आणि त्यांना 1,35,434 इतकी मतं मिळून ताई विजयी झाल्या. 2024 साली भाजपा पक्षातून शंकरशेठ पांडुरंग जगताप यांना 2,35,323 इतकी उच्चांकी मतं मिळाली आणि ते विजयी आमदार झाले. पिंपरी विधानसभा निवडणुकीत 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांना 61,061 इतकी मतं मिळाली आणि बनसोडे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार झाले. 2014 साली शिवसेना पक्षाचे उमेदवार गौतम मिलिंद चाबुकस्वार यांना 51,038 मतं मिळाली आणि ते विजयी झाले. पुढे 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांना 86,873 मतं मिळाली. 2024 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट निर्माण झाले. एक तुतारी तर एक घड्याळ म्हणजेच एक शरदचंद्र पवार गट तर दुसरा अजित पवार गट. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध उमेदवार दिले. 2024 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटातून अण्णा दादू बनसोडे यांना 1,08,962 मतं मिळाली. बनसोडे याच मतदारसंघात 3 वेळा राष्ट्रवादीचे आमदार झाले आहेत. तर हा होता पुणे जिल्ह्यातील भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा. अशाच प्रकारच्या राजकीय ऐतिहासिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.